चांगलीच आक्रमक झालेली या ठिकाणी आपण पाहू शकतो. कॉर्पोरेट जिहादचं ज्याला नाव देण्यात आलं होतं त्याच कॉर्पोरेट ऑफिसमध्ये धर्मांतराचा प्रकार हा समोर आला होता आणि परिणामी थेट या ऑफिसवर भाजपने आता हल्लाबोल केलेला आहे. पोलिसांचा विरोध झुगारून हे थेट आता या IT कंपनीच्या गेटवर या ठिकाणी पोहोचलेले आहे. नाशिक शहरामध्ये जवळपास 9 तक्रारी ज्या आहेत त्या धर्मांतराच्या बाबत, महिला अत्याचाराच्या बाबत आलेल्या आहे आणि याच कंपनीमध्ये ते संबंधित जे तरुण होते ते कामाला होते आणि त्यांनी महिलांशी लग्नाचा आमिष दाखवून त्यांच्यावर थेट बलात्कार आणि लैंगिक शोषण देखील केलं. शांभाऊ या TCS कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनी, काही अधिकाऱ्यांनी इथे काम करत असलेल्या हिंदू मुलींना त्यांचा विनयभंग केला, त्यांना नमाज पठण करायला प्रवृत्त केलं, त्यांना मास्क घ्यायला प्रवृत्त केलं. याच्या पाठीमागे मोठं रॅकेट आहे. हे रॅकेटचा पर्दाफाश व्हायला पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची नाशिकच्या एका कंपनीमध्ये लव जिहाद सारखा जो प्रकार आहे तो समोर आला आणि परिणामी भारतीय जनता पार्टीचे जे संपूर्ण कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि याच कॉर्पोरेट कंपनीच्या बाहेर
आंतरराष्ट्रीय मल्टीनॅशनल कंपनी आहे आणि या ठिकाणी यांचा हा थेट विरोध आपण पाहू शकतो. नाशिक पोलीस जे संपूर्ण आंदोलन करत आहेत त्यांना देखील शांत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. मात्र कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद जे आहे ते आंदोलनकर्ते या ठिकाणी देताना दिसत नाही. कंपनीच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न या ठिकाणी या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडनं या ठिकाणी करण्यात येतोय. टीसीएस कंपनीच्या माध्यमातून धर्मांतर आणि मुलीवर महिलांवर अत्याचाराच्या घटना उघडकीस झालेल्या आहेत. या कंपनीच्या एका महिलेने यापूर्वी ईमेल केलेला आहे की या ठिकाणी असं घडतंय. कदाचित पुण्याच्या हेड ऑफिसच्या कंपनीला जर हे समजलं असतं आणि त्यांनी जर दखल घेतली असती तर ते याला वेळीच आळा घातला असता, बंद झाला असतं. परंतु त्यांनी बी मूक संमती दिली. आमचं म्हणणं हे फार मोठं महाराष्ट्रातलं रॅकेट आहे. या माध्यमातून जे रॅकेट चालतंय आणि ठराविक समाजाच्या लोकांनी हे रॅकेट केलेलं आहे. आमचं म्हणणं आहे त्याचा पर्दाफाश झाला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई नक्की. खरं तर हा पर्दाफाश जो आहे तो झाला पाहिजे अशी मागणी जी आहे ती भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी करताना आपण पाहू शकतो. पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा या संपूर्ण कंपनीच्या गेटच्या परिसरामध्ये आपण पाहू शकतो. आणि या ठिकाणी नाशिक पोलिसांचं आरसीबीचं पथक देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे. हे आंदोलनकर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी या ठिकाणी नाशिक पोलिसांचं आरसीबीचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे. ही थेट दृश्य तुम्ही लोकमतच्या माध्यमातून पाहू शकता.
नाशिकमध्ये सुरू असलेल्या या धर्मांतर प्रकरणावर आता थेट जे भारतीय जनता पार्टी आहे त्यांनी आता आंदोलन जे आहे ते पुकारलेलं आहे आणि या कंपनीच्या बाहेर ते पोहोचलेले आहेत. ते आंदोलन त्याचं या ठिकाणी सुरू आहे आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे. आता त्या कंपनीमध्ये जाऊन आम्हाला निवेदन देऊ द्या अशी मागणी हे कार्यकर्ते जरी करत असले मात्र पोलिसांचा या ठिकाणी मोठा फौजफाटा आपल्याला पाहायला मिळतोय. धर्मांतर प्रकरणामध्ये या संपूर्ण नाशिक जे आहे ते हॉटस्पॉट झालं आणि परिणामी भारतीय जनता पार्टीने आज थेट आंदोलनाची भूमिका घेत या ठिकाणी आंदोलन केलं. सर ठीक आहे पकडतो मी इकडे सर आपण सर सर इकडे सर सर आवाज सर हा घे 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 तुम्ही लगेच सर थोडं इकडे सर थोडं अजून सेंटरला राहू दे. सगळ्यांनी येत आहे ना काय कुठं जाऊ मग सेंटर कसं हॅलो 1 2 3 4 माइक चेक हॅलो हॅलो ऑडिओ चेक चेक कोणता भाऊ हा हॅलो हॅलो ऑडिओ चेक चेक हॅलो हॅलो ऑडिओ चेक चेक कंपनीतल्या लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रयत्न प्रकरणी आज कोर्टामध्ये आरोपींना हजर केलं होतं. नेमकं काय घडलंय कोर्टामध्ये, काय आता कोर्टाने पुढचे आदेश? मुंबई नाका CR नंबर 163/26 या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी नामे अश्विनी चेनानी यांना माननीय न्यायालयात हजर केला असता माननीय न्यायालयाने आरोपी दिनांक 13 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. या अगोदर या गुन्ह्यातील 6 आरोपी अटक आहेत. एकूण अटक आरोपींची संख्या आता 7 झालेली आहे. त्यातील 6 आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत. या प्रकरणांमध्ये आतापर्यंत एकूण 9 गुन्हे दाखल आहेत. न्यायालयीन कोठडीत असलेले 6 आरोपींना माननीय न्यायालयाची ट्रान्सफर वॉरंट घेऊन पुन्हा अन्य गुन्ह्यांमध्ये वर्ग करून घेण्यात येणार आहे. सध्या या गुन्ह्यातील 1 आरोपी फरार आहे. सर या सगळ्या संदर्भामध्ये जो तपास सुरू आहे त्यामध्ये नवीन काही पुरावे किंवा महत्वाच्या काही खुलासे झाले नाही. या प्रकरणामध्ये माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की ज्या पीडित आहेत त्यांनी निर्भीडपणे पुढे यावं आणि आपल्यावरती झालेला अन्याय असेल तर आपण पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल करू शकता. तसेच या अनुषंगाने अन्य कुठल्याही व्यक्तींना माहिती असल्यास ते देखील पोलिसांना संपर्क साधून माहिती देऊ शकतात. माहिती देणाऱ्या व्यक्तींचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. धन्यवाद. किरण सर ठेवायचं आहे का खाली घ्या रे खाली खाली सर एक
एक मिनिट क्लिअर ओके सर पहिले सांगायला लागेल मराठी ऐका ऐका एक मिनिट ऐका सर काय म्हणता बघा सर काय म्हणता यामधील 6 आरोपी पोलीस कस्टडीत नसून ते न्यायालयीन कस्टडीत आहेत. त्यांना पोलीस कस्टडीमध्ये घेण्याकरता माननीय न्यायालयात ट्रान्सफर वॉरंट घेण्यात येणार आहे. धन्यवाद. सर क्या कहेंगे हिंदी में सर आज? मुंबई नाका CR नंबर 163/2016 में आज संशयित आरोपी हमें अश्विनी चेनानी इनको न्यायालय में हाजिर किया गया था. न्यायालय ने 13 अप्रैल 2026 तक पुलिस कस्टडी दी है. अन्य 6 आरोपी जो है वो MCR में है. उनका ट्रांसफर वारंट लेके उनको PC लेने वाले हैं. थैंक यू. सर ऐसे है कि जबरन धर्मांतरण को लेकर भी जो है कई ऐसी थैंक यू. इसको लेकर जांच कहाँ तक पहुंची है ये बता दीजिए.